पीत्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म। हरभरे आहेत, तर हरभऱ्यांची भाजी करायची आहे आणि हे मी उकडून घेणार आहे। तर इतर वेळेस मी उकडून घेत नाही, पण आता आपल्याला मी नवरात्रीमध्ये ज्या कुमारिका जीव घालायच्यात राहून गेल्या होत्या त्या आज कोजागिरी आहे, तर आज मी जीव घालणार आहे। त्यासाठी आज मी छोल्याची भाजी पुरी असं नैवेद्य बनवणार आहे मुलींसाठी आणि देवासाठी सुद्धा। तर त्यासाठी मी छोले घेतलेले आहे, म्हणजे हरभरा घेतलाय, तुम्ही याला गावरान छोले पण म्हणतात काही जण। तर हे भिजू घातलेत रात्री मी, स्वच्छ धुवून थोडे निवडून घेतलेले होते, म्हणजे खडे वगैरे बघून, आणि धुतल्यानंतर भिजत घातलेले आहे, साध्या कोमट पाण्यात भिजायला घातलेले आहेत। आणि शिजल्यानंतर हे आहेत ना, भिजल्यानंतर असे फुगतात, असं नखाने हे झाले ना दबले जातात। हे बघा, आता मला नख नाही आहेत, असे उचकटले जातात, तर हे भिजलेले असे समजतात। अशा प्रकारे हे भिजलेले आहेत। आता ह्याला मी साधारण 5 शिट्ट्या घेणार आहे कुकरमध्ये। तर इथे मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे, यामध्ये चवीपुरतं मी मीठ घालणार आहे। यामध्ये मिठाची चव उतरावी आणि त्याला स्वतःचा जो चव असते ती जाणवावी भाजीमध्ये, म्हणून मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे। तर मीठ पाण्याच्या अंदाजाने घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला साधारण 5 शिट्ट्या मी काढून घेणार आहे। आणि आता हे हरभरे यामध्ये घालून मी 5 शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या। इथे मी उकडताना मीठ घातलेलं आहे, बटाटा टाकलेला आहे आणि साधारण पावशेरच्या अर्ध आणि वर मुठभर, म्हणजे आतपाव आणि वर थोडेसे असे मी हरभरे भिजायला घातलेले होते। आणि इथे मी 1 मोठी इलायची घातलेली आहे आणि 2 तमालपत्र घातलेले आहेत। आणि आता मी याची शिट्टी काढून घेणार आहे, 5 शिट्ट्या काढायच्या आहेत। जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे आपण 4 कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे 4 टोमॅटो, मुठभर कढीपत्ता आणि 1 मिरची, हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। शाळा जिऱ्यानंतर मी इथं मिक्सरमध्ये फिरून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि हा कांदा एकदम लहान आचेवर एकदम छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत, म्हणजे पूर्णपणे शिजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। फ्राय कांदा आपण टाकलाय, टोमॅटो आणि मिरची मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे। तर ही त्याची ग्रेव्ही आहे टोमॅटो आणि मिरचीची आणि कढीपत्त्याची। तर इथे अजून एक आपल्याला मिक्सरमधनं काढायचं आहे। कोथिंबीर इथे एकदम थोडी घालायची आहे, कारण ह्याला हिरवा रंग नाही, लाल रंग यायला पाहिजे भाजीला। पेक्षा आले थोडे जास्त घालायचे, लसूण थोडा कमी घालायचा आहे। तर लसूण अगदी थोडा घेतलेला आहे आणि आले घेतलेले आहे आणि हे सर्व मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। एकसारखा हात हलवते। तर अशा प्रकारे तांबूस आपल्याला हा कांदा करायचा आहे, त्याचा एक स्वतःचा कच्चेपणा जातो, वास निघून जातो आणि छान असा फ्राय होतो कांदा। यानंतर मी इथे आले, लसूण आणि कोथिंबीर याची जी पेस्ट बनवली होती मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे ते घालून घेतलंय। 1 मिनिटभर भराभरा हे हलवून घ्यायचंय। तर तुमच्याशी बोलता बोलता थोडं लागलंय खाली, पण मिक्सरमधनं टोमॅटो काढले होते ते घालून घेणार आहे। 1 मिनिटभर हे एकसारखे हात हलवत राहायचं आहे। इथं मी आता टोमॅटो ग्रेव्ही घालून घेतलेली आहे कढीपत्त्यासोबतची आणि ही पण मंद आचेवर आपल्याला पूर्ण भाजून घ्यायची, तिचा स्वतःचा कच्चेपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत। आता इथं टोमॅटो आणि सर्व वाटण बारीक करून फ्राय झालेलं आहे, त्याला तेल सुटायला लागलं। तर आता आपल्याला हे सुके मसाले वापरायचे आहेत। इथं मी छोले मसाले असतो ना एव्हरेस्टचा, तो 2 चमचे घेतलाय, 1 चमचा धना पावडर, अगदी थोडीशी हळद आणि घरातला कांदा लसूण मसाला आणि लाल मसाला अगदी थोडं घेतलंय। कमी घेण्याचं कारण म्हणजे आता लहान मुलं जेवायला येणार आहे, आता आपल्याला माहित नाही कोण किती तिखट खातं, त्यामुळे मी ही भाजी थोडी फिक्कीच बनवणार आहे, तिखट नाही बनवणार आहे। इथे मसाला आपला असा छान मिक्स झालाय आणि यामध्ये जो सुक्का मसाला घातला होता तो पण छान फ्राय झालेला आहे। तर हे थोडं स्टीलचं भांड आहे त्यामुळे थोडं लागतं, त्यामुळे एकसारखा हात हलवत राहायचा आहे, बिलकुल भाजी आपल्याला कुठं लागून द्यायची नाहीये मसाला। आणि हे बघा कसं छान तेल सुटलं आणि या मसाल्याचा रंग सुद्धा बदलायला लागलेला आहे। आता
आणि मीठ ह्याच्यामध्ये मी अजून घातलं नाही, कारण की मी जेव्हा आपले हरभरे आपण शिजायला घातले होते तेव्हाच आपण त्यामध्ये मीठ घातलेलं होतं. खडा मसाला पण थोडा घातलेला होता. तर यामध्ये मी खडा मसाला सुद्धा आता घातले नाही, फक्त शहाजिऱ्याची फोडणी घातलेली आहे याला. आणि आता सगळ्यात शेवटला मी आमचूर पावडर घालणार आहे. एक छोल्याचं जे पाणी आहे ते ओतून नाही द्यायचं, त्यामध्येच ताकद असती, सर्व छोल्याचा अर्क असतो. तर इथे मी आता सर्व पाणी तसंच घालून घेतलेलं आहे. छोला एकदम म्हणजे छोले किंवा तुम्ही हरभऱ्याची भाजी म्हणू शकता, गावरान छोला. तर ह्याची भाजी एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही, मध्यम करायची, पुरीला लागेल अशी, कारण आपण ही पुरी सोबत देणार आहोत. त्यामुळं पुरीला लागेल अशी आपल्याला ही पातळ करायची. तर अजून मी थोडं पाणी घालणार आहे, परंतु आता थोडंसं मी एकदा वाफलून घेते आणि कोमट पाणी घालणार आहे, चव उतरू नये म्हणून. साधारण 1-1.5 ग्लास मी पाणी घालून घेणार आहे. तर पहिल्यांदा हे असंच गरम होऊन देते झाकण घालून. असं झाकण टाकून घ्यायचं पातेल्यावर, ज्यामुळं ती भाजी खाली लागणार नाही. हे मी छोले झालेले आहेत, हे बघा आता उकळी सुरू झाली आहे यायला. थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे मी, साधारण अर्धा ग्लास, म्हणजे मला एवढीच घट्ट हवी अशी, की मुलींना पुरीसोबत खाता येईल लावून म्हणून. आणि त्यासोबतच आता मी इथे आमचूर पावडर घालते. तर तुमच्याकडं जर अनारदाण्याची वाळलेली पूड असेल ना, ती मिळते का किराणाच्या दुकानात, ती असेल तर ती घाला, ती जास्त छान लागते. तर मी अगदी थोडीशी आमचूर पावडर घालून घेत आहे, थोडासा भाजीला आंबटपणा यायला. आणि काहीच नसेल तर थोडासा चाट मसाला घालून घ्या. आणि आता गॅस मी बंद करणार आहे, माझी भाजी झालेली आहे. इथे मी दूध गरम करून घेतलेलं आहे. इथं मला खीर बनवायची आहे, तर मी शेवयांची खीर बनवणार आहे. आता इथे मी दूध घेतलेलं आहे. तर दुधामध्ये मी या भाजलेल्या शेवया आहेत. जर कच्च्या असतील तर तुपामध्ये थोड्याशा फ्राय करून घ्या. त्यामध्ये मी साखर घालत आहे. साखर आणि इलायची मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे पूड. साजूक तूप घालून घेतलेलं आहे. साजूक तूप घाला, डालडा नाही घालायचा आहे. नसेल तर घालू नका, परंतु साजूक तूपच घाला, नाहीतर खिरीची चव एकदम निघून जाईल. तर ह्याला थोडी उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घातलेले नाही आहेत. ड्रायफ्रुट्स आहेत ॲक्च्युली, परंतु लहान मुलांना तोंडात ड्रायफ्रुट्स आलेले आवडत नाहीत, त्यामुळे इथं मी ड्रायफ्रूट न घालता फक्त मनुके घालून घेणार आहे. ते पण आता लगेच थोडंसं तूप वितळून देते आणि लगेच मनुके घालते. साधारण मुठभर मनुके घातलेले आहेत मी. आणि दूध पहिल्यांदा उकळून घेतलेलं आहे. उकळून घेतल्यानंतर मग मी त्यानंतर यामध्ये तूप, शेव, साखर, इलायची पावडर घातलेली आहे. तर कच्च्या दुधामध्ये खीर नाही बनवायची. आणि एक उकळी आली की ही झटपट होणारी खीर आहे, बिलकुल वेळ लागत नाही. आणि खीर झालेली आहे. आता आपली भाजी, वरण भात आणि खीर झालेली आहे. आपण पुऱ्या करायला घेणार आहोत.
कंट्रोल करते थे फेशियल एक्सप्रेशन. जास्त म्हणजे एकदम छोटा हे पाहिजे हलवायचं नाही. असं माझ्या आजीने सांगितलं. नेल पेंट लावला असं वाटतं ब्लॅक. एकच नखाला. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. फिक्की फिक्की भाजी केली हा, मोठ्या मुलींसाठी सांगते. हे सगळे छोटे नमुने जास्त आहेत ना आपल्याकडं, मग त्यांच्यासाठी फिक्की भाजी केलेली आहे. की म्हणजे ती तिखट नाही. आळणी 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 म्हणजे आम्ही मीठ नाही घातलं तर आळणी म्हणतो, पण जेव्हा फिक्की म्हणजे तिखट नाही, झणझणीत नाहीये. अशा प्रकारे नवरात्रीमध्ये माझा राहून गेलेला 9 कुमारिकांचा नवरात्र भोजनाचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे.